आज होता अख्ख्याचा गोंधळ ना, मग जेवाची बारी आल्यानंतर तर मेंढा सुटून पालालेला. माता खायचं का? माता खायचं का बाबू? पहाडीवर गेलो मग खायचं ऊस. आता झाला गेला त्या का आपण करू शकत ना. मग इकडे खाली मुकाच मी पनीर चिल्लीच्या भाकर ना, मग गेलतो डिझेल आणाला. मी तिकडून डिझेल घेऊन याला. इकडे मेंढा भेटून रांधून पण ठेवलेला. इकडे सगळी तर बसलेली जेवाला ना. बादल भाई बोलतो माझी पॅन्ट टाईट म्हणून बसायला जमत नाही. अरे बरं तू माणूस पण तर टाईट सुटला. गट क्रमांक दुसरा सुटला. इकडे आधी बसला जेवाला. मारत मटण होता. झाला ताव मारून ना, मग करत टाटा ना, मग चालला घरी. गरमी तर पक्की होती म्हणून काढली फ्रीज मधल्या 1 वर्षातल्या थंड्याची बॉटल. ना इकडं माझा भाचा सानीबानीला बघा ना का बोलत. हक्की बक्की. ना मग इकडं रात झाली का नाही निघलो तयारी करून हल्दीला. ना मग पोचलो इकडं पोसरीला हल्दी ना. बाकी आम्ही शेलार असल्यामुळं आम्हाला बकऱ्याचं मटण तर जमत नाही. मग आम्ही जाऊ तिकडं आम्हाला खायला लागतं भाजी. ना मग बसलेलो इकडं मांडवान देव्याच्या बरोबर ना. साईडला होतो चॉकलेट बॉय महेश. इकडं दिसला पोरींचा लाडका सॉरी बहिणीशींचा लाडका भाई पितले. ना मग चाललो होता घरचे दिशे ना. मग इकडं घरी आल्या आल्या गोडगावर ते दिसत होता पका नारा. कारण भाईची आयडी झालती सस्पेंड. का झालती ते अख्खं माहिती नाही. तर मोहित झालता 10वी पास ना. भाईने आणलेला मला पेड ना. बाकी पेड पण त्यांनी त्याच्या मार्कांच्या हिशोबाने आणलेलं. तर आयडी बॅन झाल्यामुळं गोडगावरच्या डोक्यावर जरा परिणाम झालता.